राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर वाढणार। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार। जोरदार वाऱ्यांसह पावसाचं आगमन होणार, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस। पश्चिम उपनगरात पावसाचा जोर कायम। पुढील 3 ते 4 तासात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता। मिर्झापूर धरण 94% भरलं। धरणाचे 3 दरवाजे उघडले असून 4900 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पेनगंगा नदीपात्रामध्ये सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळ तालुक्यात मुसळधार पाऊस। ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरामध्ये साचलं पाणी। चक्क पाणी काढण्यासाठी डॉक्टरांच्या हातात फावडे आणि टोपली। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। पावसामुळे आर्वी शहराला नाल्याच्या पुराने वेढले। नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्यावर पाणीच पाणी। अनेकांच्या घरात शिरले पुराचे पाणी। वर्ध्याच्या आर्वी शहरात मुसळधार पाऊस। पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी। आमदार सुमित वानखेडे यांनी केली परिसराची पाहणी। मुंबईच्या वांद्रेमधील मनसेची आज सकाळी 9 वाजता बैठक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा आणि उपशाखाध्यक्ष गटाध्यक्षांसोबत बैठक। राज ठाकरे करणार मार्गदर्शन। कोस्टल रोडच्या 5.25 किलोमीटर लांबीचे विहार क्षेत्र 4 पादचारी भुयारी मार्गाचे आज लोकार्पण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार लोकार्पण। जनसुरक्षा कायद्याविरोधामध्ये विरोधकांकडून परिषदेचं आयोजन। शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता। पुढील रणनीती ठरवण्यात येणार। मुंबईत डबेवाल्यांसाठी स्वतंत्र भवन। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार डबेवाला भवनाचं उद्घाटन। आमदार श्रीकांत भारती यांच्या पुढाकाराने डबेवाला भवन। ठाकरेंच्या शिवसेनेची आणि मनसेची आज बैठक। बेस्ट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित बैठक। रायगडमध्ये स्वार्थासाठी पालकमंत्रीपदाचा वाद। सरकारमध्ये सगळे स्वार्थी लोक। आदित्य ठाकरे यांचा भरत गोगावलेंना टोला। अमरावतीत शिवसेनेचा पश्चिम विदर्भ मेळावा। मेळाव्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री उदय सामंत आणि संजय राठोड यांची उपस्थिती। मेळाव्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। भाजपा आमदार संजय कुटे यांच्या वाहन चालकाचा मृत्यू संशयास्पद। मृत्यूची सीआयडी चौकशी व्हावी। पंकज यांच्या पत्नीचा आमरण उपोषण। केजरीवाल सिसोदिया यांची ईडी खटला रद्द करण्याची मागणी। दारू घोटाळ्याशी संबंधित खटला सुनावणी 12 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली। आंदोलन संपताच वैभव नाईकांनी घेतली बावनकुळेंची भेट। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दोघांची भेट। भेटीत कोणतीही राजकीय चर्चा नाही, वैभव नाईक यांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांसोबत काँग्रेसचा देखील एल्गार। 15 ऑगस्टला मुरुड अकोलामधून होणार सुरुवात। परभणीत मतदान चोरी प्रकरणात राहुल गांधी यांच्या आंदोलनाला समर्थन। काँग्रेसकडून परभणीत आंदोलन। नागरिकांची स्वाक्षरी मोहीम। मनोज जरांगे पाटील आज लातूर दौऱ्यावर। मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक आणि चर्चा करणार। 29 तारखेला आयोजित मुंबई दौऱ्यानिमित्त बैठक। ओबीसी नेते लक्ष्मण हाके बीड जिल्हा दौऱ्यावर। लक्ष्मण हाके ओबीसी आरक्षण बचाव यात्रा लक्ष्मण हाके काढणार। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचा साखरपुडा पार। प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोकशी हिच्यासोबत मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये साखरपुडा पार। ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाचं काम पूर्ण। नाट्यगृहाचं 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन। चंद्रपुरात राबाळा तलावाच्या स्वच्छतेसाठी विशेष यंत्र कार्यान्वित। सुमारे 2 कोटी रुपयांचं हे यंत्र स्वच्छतेसाठी तलावात राहणार। पुणे शहरातील विविध भागात अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरूच। परवानगी नसतानाही बांधण्यात आलेल्या इमारतींवर महानगरपालिकेकडून कारवाई। यंदाही खड्ड्यांचा दंड माफ करण्याचा मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। दंड माफ करण्यासाठी गणेशोत्सव समन्वय समितीचे मुख्यमंत्र्यांना विनंती पत्र।
कबुतरांना दाणे घालणं योग्य की अयोग्य यासाठी चित्रफित प्रदर्शन आणि तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यक्रमाचं आयोजन पेंडर्स ऑफ मुंबई या संस्थेकडून संध्याकाळी 7 वाजता आयोजन. 11वी प्रवेशाच्या 5 फेऱ्या पूर्ण. मुंबई विभागाकडून आता 2,61,000 विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश. मुंबई, ठाणे, पालघरमधील विद्यार्थ्यांची कॉमर्सला पसंती. सर्व मंडळांनी एकाच वेळी रक्तदान शिबिर भरवू नये. रक्तदान संक्रमण परिषदेच्या रक्तपेढ्यांना सूचना. रक्ताच्या तुटवड्यावेळी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचं आवाहन. आरती साठेंची अतिरिक्त न्यायाधीश पदावर नियुक्ती. मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्ती पदावर नियुक्ती. प्रधानमंत्री आयुष्मान भारत वय वंदना योजना अंतर्गत नोंदणी शिबिर पडले पार. 70 लाख वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून 5 लाखाचा आरोग्य उपचार मोफत मिळणार. सांगलीतील वकील मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल. न्यायालयाकडून विटा पोलिसांच्या कारवाईवर नाराजी व्यक्त. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध. सुनील पुंडे अध्यक्ष तर उपाध्यक्ष प्रदीप पडोळे यांची निवड. स्पेनमधील 111 गोविंदा खेळाडू संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं दहीहंडीकरिता ठाण्यात दाखल. ठाण्यातील पाम क्लब समतानगर येथे 6 थराची दिली सलामी. बीडमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांच्या जयंतीनिमित्त उत्साह. भगवान बाबा चौक परिसरामध्ये भगवान बाबांची आरती संपन्न. जयंतीनिमित्त झांज पथक, मर्दानी खेळांचा मिरवणूक निघणार. चंद्रपुरातील चिमूर तालुक्यात भीषण स्थिती. जांभूळघाट आश्रम शाळेतील विद्यार्थी आजारी. 13 विद्यार्थ्यांना ताप, उलटीची लक्षणं. पालकांमध्ये भीतीचं वातावरण. पुण्यात तब्बल 300 बेकायदेशीर बसस्टॉपची उभारणी. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून उभारणी. फक्त जाहिराती चिटकवण्यासाठी बसस्टॉपचा वापर. चांदीच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग 1 सप्टेंबरपासून लागू होणार. बनावट चांदीच्या विक्रीला बसणार आळा. परभणीत भारतीय जनता पक्षाकडून तिरंगा रॅलीचं आयोजन. भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांच्याकडून रॅलीचं आयोजन. भारत माता की जयच्या घोषाने परिसर दुमदुमला. स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंगोली तिरंगा रॅलीचं आयोजन. हर घर तिरंगा मोहिमेच्या अंतर्गत रॅलीचं आयोजन. शालेय विद्यार्थी सहभागी. नाशिक पालिका हद्दीतील कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश. 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश. नाशिक पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने काढले आदेश. परभणीमध्ये बेंडकी तांडा येथे नवीन प्राथमिक शाळा मंजूर करण्याच्या मागणीसाठी धडक मोर्चा. महाराष्ट्र राज्य किसान सभेचा जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा. विराड आंदोलकांचा आदिवासी आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू. मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू. बाह्यस्त्रोत पद्धतीनं भरती न करण्याची मागणी. मनसेचा पनवेल पालिका मुख्यालयावर मोर्चा. मालमत्ता कर माफ करा मागणीसाठी मोर्चा. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चेला सुरुवात. भिवंडी शहरामध्ये बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात निदर्शने. आंदोलनात शेकडो महिलांसह बांधकाम मजूर कामगार सहभागी. सांगलीत केंद्र सरकारच्या विरोधामध्ये संयुक्त किसान मोर्चा. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी किसान सभेच्या वतीनं आंदोलन. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशा घोषणा. अमरावतीत अतिक्रमण हटाव मोहिमेला हॉकर्स युनियनचा तीव्र विरोध. भर पावसात अमरावती महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा. यवतमाळमधील वणी तालुक्यात कामगारांचे सलग 9व्या दिवशी उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली. उपोषणाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने उपोषणकर्ते संतापले. वांद्र्यातील एसआरए कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा. भांडूप परिसरातील रखडलेला प्रकल्प पूर्ण करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचा भव्य मोर्चा. वाशीमध्ये वीज वितरणाच्या मुख्य अभियंत्यांसह 80 कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी साखळी उपोषण. उपोषणात मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक सहभागी. पुण्यात 15 ऑगस्टपासून गर्दीच्या वेळी दर
6 मिनिटांनी मेट्रो धावणार. सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 दरम्यान मेट्रो सेवा. मुंबईतील भुयारी मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन रखडलं. वरळी ते कफ परेड पर्यंतचा टप्पा उद्घाटनाचा 15 ऑगस्टला मुहूर्त हुकणार. गणेशोत्सवात उद्घाटनाचा प्रयत्न. मुदत संपत आल्यानंतरही 70% वाहने HSRP विना. वाहनांनी पाठी बदलण्यासाठी उद्या मुदत संपणार. कल्याणमध्ये गौरीपाडा परिसरात रस्त्याची दुरावस्था. विद्यार्थ्यांची चिखलातून पायपीट. पालकांमध्ये प्रचंड नाराजी. पालक, विद्यार्थी, मनसे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर. यवतमाळमध्ये एसटी बसला गळती. प्रवाशांना साध्या तिकीट दरात एसी बसचा अनुभव. प्रवाशांनी व्यक्त केला संताप. वाशिमच्या बाजारपेठेमध्ये मुगाच्या ओल्या शेंगा विक्रीसाठी दाखल. 100 रुपये किलोच्या दरात मिळणार. ओल्या शेंगांना भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद. भिवंडी शहरात मोबाईल दुकानामध्ये चोरी. 2 चोरट्यांकडून मोबाईलसह सुमारे 28,000 रुपयांचा मुद्देमाल लंपास. सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण घटना कैद. गुन्हा दाखल. चंद्रपुरात अनेक गुन्ह्यात अडकलेला ठाकरेंच्या शिवसेनेचा युवासेना जिल्हा प्रमुख विक्रांत सहारे याला तडीपार. जिल्ह्यात तडीपारी संदर्भात 53 पैकी 20 अर्ज निकाली. बुलढाण्यातील खामगावमध्ये पैशाची बॅग लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 माजी बँक कर्मचाऱ्यांना अटक. मिरचीपूड टाकून पैसे चोरी करण्याचा प्रयत्न. महिलेची साखळी हिसकावून पळून जाणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. पीडितेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून स्थानिक लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं. छत्रपती संभाजीनगरमधील बजाज नगरमधील राडा. किरकोळ वादातून दारूच्या नशेत असलेल्या तिघांना काही जणांनी बेदम केली मारहाण. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. परिसरातील रहिवासी त्रस्त. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. 4 टनहून अधिक अंमली पदार्थ केला नष्ट. 19 पोलीस ठाण्यातील प्रकरणांमधील मुद्देमाल नष्ट. रत्नागिरीमधील देवरुखमध्ये गुटखा जप्त. 9,45,000चा गुटखा जप्त. 4 जणांना अटक. पोलिसांकडून शोध सुरू. पिंपरीमधील व्यावसायिकावर गोळीबार प्रकरणामध्ये गँगस्टर रवींद्र घारेला ठोकल्या बेड्या. रवींद्र घारेवर 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल. पोलिसांनी 1 पिस्तूल, 11 जिवंत काडतुसे केली जप्त. पालघरमध्ये वनविभागाच्या झाडांची तस्करी सुरू. तस्करी करताना टेम्पो चिखलात अडकला आणि चोरट्यांची चोरी उघडकीस. 100 पेक्षा अधिक लाकडी ओंडके वनविभागाकडून जप्त. पसार चोरट्यांचा शोध सुरू. वाशिमच्या मानोरा तालुक्यात वीज चोरी. मेन लाईनवरून थेट वायर टाकून अवैध पद्धतीनं वीज वापर. कंत्राटदार आणि जबाबदारांवर कायदेशीर कारवाईची मागणी. साताऱ्यातील तुळजाभवानी कॉम्प्लेक्समध्ये अवैध धंद्यावर महिलांचा हल्लाबोल. आता प्रशासन महिलांच्या आवाजाला कितपत प्रतिसाद देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.